माई, तसं आम्हाला काही म्हणता येत नाहीये, कारण त्यासाठी आमच्याकडे पुरावे नाहीयेत. हद्द झाली बाई नंदिनीची. त्यांचं आपल्या मुलाशी ठरलेलं लग्न आपल्या बाजूने मोडलं हे विसरून कसं चालेल? त्यांची एकदा योग्य घरात पाठवणी केली की त्यांच्या वडिलांना दिलेल्या शब्दातून मोकळे झालो आपण. तेव्हा यापुढे नंदिनीवरून काही तंटा होणार नाही याची काळजी तुम्हीच घ्या. नाही म्हणजे ठीकच झालं, आपल्या आपल्यात स्पष्ट झालं ते एक बरं झालं, तेच महत्वाचं आहे. आता जे झालं ते उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. आणि बरं का मुलींनो, तुम्ही आता ते झालं गेलं विसरून जा. हा खरंय, ती या घरची पाहुणी आहे, त्या घरची जबाबदारी आहे. उगाच कोणी तिच्याबद्दल आकस ठेवू नका, त्याने हे सगळं चिघळत जाईल. तिचं लग्न होऊन ती आपल्या घरी गेली की आपलं कर्तव्य संपलं. उर्मीची 8वीतली सर्टिफिकेट्स, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक, वादविवाद स्पर्धा त्यातही प्रथम क्रमांक. हे सगळं तिने ना तुझ्याकडनं घेतलंय. म्हणून काय जळतीयस का तू? हो, मग काय, मला किती वाटायचं तिने नाच शिकावं म्हणून. अगं, नाच शिकून काय करणार होती ती सीमा? गाणं शिकून काय केलं तिने? पण तिला आवड होती. मग नाचाची पण आवड निर्माण झाली असती. हा, काय नाही, तू तिला जबरदस्ती नेलं होतस. तू ना तिला फूस लावायचास, फूस, जाऊ नकोस म्हणून. अगं हो, कारण ती मला सांगायची, बाबा मला ते आवडत नाही, मला नाही डान्स शिकायचा. मग तिला आवड असती तर मी काय तिला डान्स मध्ये पण करिअर करू दिलं असतं. वादविवादासाठी कसं रे एनकरेज करायचास तू? काय नाही ग, आपली भांडणं बघून शिकली ती. काहीतरीच तुझं. अगं हो, म्हणजे इलॉजिकल बोलण्याला लॉजिक मांडून कसं नामोहरम करायचं याचा खूप सराव झाला तिचा तुझ्याशी बोलून बोलून. तू मोठा लॉजिक धरून बोलतोस ना. मी लॉजिक सोडून काही बोलत नाही. काही सांगू नकोस तू. कितीतरी वेळा तिने वादविवादात हरवलंय तुला. किती शांतपणे बोलते ती, निरुत्तरच करून टाकते समोरच्याला. खरं सांगू तुला सीमा, म्हणजे जितक्या वेळेला मी तिच्याकडून हारलोय ना, तितक्या वेळेला मी आतून जिंकल्याचंच फील करत आलोय. काय छान बोलते ग ती. हा, म्हणजे अजिबात तोल ढळू न देता एकदम प्रगल्भ माणसासारखी. म्हणजे समोरच्यावर आपला प्रभाव पाडतेच ती आपल्या बोलण्यानं. खूप मिस करतोयस का रे तिला? माझ्या काळजाचा तुकडा आहे ग ती. काळजी कशाला करतील ते? आपण हातपाय धू आणि कपडे बदलून भेटलो तर काय झालं? तू जा कपडे बदल, आपण एक अर्ध्या तासाने भेटू. अर्ध्या तासाने? हो, आत्ता माझ्यात जीवच नाहीये. ठीक आहे, पण ये लगेच. मला तुझ्या समोरच त्यांच्याशी बोलायचंय. हो येते, मला पण बोलायचंच आहे. मी बस. या थँक्यू. बोला. खूपच लांब आहे रे ते क्लिनिक. मी म्हणलं होतं ना तुला मी सोडतो. नाही नाही, पण बरं झालं तू आला नाहीस. म्हणजे नंदिनी ना जराशी ऑकवर्ड झाली असती.
म्हणजे काय म्हणायचंय? तिला असं मोकळेपणाने बोलता आलं नसतं ना. बरं, डॉक्टर काय म्हणाले? अरे आधी अर्धा तास जवळजवळ तिच्याशीच बोलत होते. आणि तू बाहेर बसली होतीस? हो, म्हणजे ते ना आधी पेशंटशी बोलतात. म्हणजे त्या पेशंटने जो फॉर्म भरलेला असतो ना त्याच्यावरनं ते ग्राफ तयार करतात. अरे वा, हे म्हणजे एकदम सायंटिफिक आहे. हो, म्हणजे तिच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला आत बोलवलं, मला तो ग्राफ दाखवला. ते म्हणाले की क्लिनिकल डिप्रेशन नाही आहे तिला, पण ती जे काही करते ना दॅट इज अ क्राय फॉर अटेन्शन. म्हणजे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली कृती आहे ती. हो, पण तिने जे केलंय त्यामध्ये तिला जीव द्यायचाच नव्हता असं आपण म्हणू शकत नाही ना. मी एक्झॅक्टली हेच विचारलं त्यांना की तिला फक्त धमकी द्यायची आणि जीव द्यायचा नाहीये असं कसं म्हणू शकतो आपण. ते म्हणाले की ज्यांना जीव द्यायचा असतो ना ती लोक जीव देऊन मोकळे होतात. ज्यांना फक्त धमकी द्यायची असते ना ती लोक फार काळजीपूर्वक हे सगळं करतात. म्हणजे आपल्याला तातडीने मदत कशी मिळेल ह्याकडे त्यांचं पुरेपूर लक्ष असतं. उदाहरणार्थ त्यांनी मला सांगितलं की समजा नवरा बायकोमध्ये भांडण झालं आणि बायको म्हणाली की मी रेल्वेच्या रुळावर जाऊन जीव देते, तर ती बायको डोळ्याच्या एका कॉर्नरवरनं नवऱ्याकडे लक्ष ठेवून असते आणि दुसऱ्या डोळ्याच्या कॉर्नरवरनं याकडे लक्ष ठेवते की ट्रेन येते की नाही. ट्रेन जर आलीच तर आपण कसे वाचू शकतो याचा प्लॅन तयार असतो. नंदिनीचं पण बघ, तिने आत्या रूममध्ये असताना जीव देण्याचा प्रयत्न केला कारण तिला खात्री होती की आत्या तिच्या मदतीला येणार. आणि हो, दार सत्ताड उघडं होतं. तेच, पण मग काय, फायनली ती मनोरुग्ण आहे की नाही? सध्या तरी नाही. म्हणजे डॉक्टरांनी तिला गोळ्या वगैरेही नाही दिल्या. पण मग काय उपाय आहे तिच्या वागण्यावर? सपोर्टिव्ह, चांगलं आणि ठाम वागणं. आणि हो, डॉक्टरांनी मला स्पेसिफिकली हे सांगितलंय की तिच्याशी चांगलं वागणं म्हणजे हळवं वागणं नव्हे. नाही, मला कळलं नाही. डॉक्टर म्हणाले की ती हळव्या मनाची नाही, खमकी येते. म्हणून आपण तिला काहीतरी करायला सतत मोटिवेट करायला हवं, पण त्याच वेळी जे तिचं नाहीये ते तिला मिळणार नाही याबाबत आपण ठाम असायला हवं. म्हणजे डॉक्टरांनी मला विचारलं, पुनर्वसू कोण आहे? तुम्ही बसा हो शांतपणे, त्या आल्यावर कळेलच आपल्याला. ह्या पोरी एकदा आल्या ना म्हणजे माझ्या जीवात जीव येईल बाई. लांब गेल्यात ना, वेळ लागणारच. पण कोणी दवाखान्यात गेलंय म्हटलं ना की माझा जीव उडून जातो बाई. अगदी हा तसा दवाखाना नाही हो. असा आणि तसा, तर दवाखाना तो दवाखानाच ना. ओ बाई, नंदिनी ये ग ये. अगं तुझीच वाट पाहत होतो आम्ही. ये, बस 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 बस. काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर एवानं जीव देऊन मोकळं झालं असतं. अगं बाई, असं म्हणाले का? हो ना, लहानपणी आई गेली, आता वडील गेले, ठरलेलं लग्न मोडलं. म्हणजे 7.5 हात धुवून मागे लागल्यासारखं आहे ना. बर, तू बस, पाणी आणते. हो, हे. आणि उर्मी कुठे आहे? मी म्हंटल की आपण माई दादांना भेटूयात आधी, तर ती म्हणाली मी दमलीये, तू हो पुढे. बरं येईल ती. तू आधी पाणी पी, जरा श्वास घे आणि मग बोल. आम्ही काही कुठे जात नाही आहोत. मी माझ्या जन्मापासून जोडली गेली आहे या घराला. तू काय मला सांगतेस की तुझं कोणी नाही या घरात म्हणून? बाकी कोणामुळे नाही, पण हिच्यामुळे जीव देण्याचा प्रयत्न केला मी.